तर माझ्या बहिणीच्या घरी पा किती साऱ्या कुऱ्याचा वेल आहे, लय मोठ्या साऱ्या कुऱ्या लागल्या हे पा किती साऱ्या घोसच्या घोस दिसत असतील तुम्हाला. आता हे तोडून घेतो मी आणि मस्त घरी गेल्याच्या नंतर याची भाजी करून दाखवतो तुम्हाला. तर तोडून घेतो सध्या मी आता हे असे हे बा काचकुऱ्या सारखेच असतात, पण ही कुऱ्या होत याला कुऱ्या म्हणतात. याची भाजी असते, मस्त लागते याची भाजी, एकच नंबर होते. एवढ्या साऱ्या कुऱ्या घेतल्या. आता याची आता संध्याकाळी आपण मस्त रेसिपी बनवणार आहोत. अजून घेऊन अजून एक इथं किती सारे आहेत दिसत असतील. वेल्ले मोठा आहे का बरी, हा तिकडून लय दुरून तर इकडे संपते. आता तोडून घेतो. याच्या मोठ्या मोठ्या ज्या जाळ्या असतात ना त्या तोडून घेऊ एक एक. काही बारीक बारीक आहेत. बस झालं एवढ्याच भाजीले. याच्यातून असं पांढरं पांढरं असं दुधासारखं पाणी निघते. बस झालं एवढ्याच आपल्याला भाजीले. तर मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे मस्त गावरान पद्धतीनं चुलीवरची एकदम झणझणीत अशी काळ्या कुयरीची भाजी करून दाखवतो. पहिले जुन्या काळात जे जुने लोक होते ना ते कधी बिमार पडत नव्हते. जुन्या काळात कधी दवाखाने नव्हते. ते अशा आयुर्वेदिक भाज्या खात होते. जुन्या म्हणजे जे जुन्या भाज्या आहेत ना ते खात होते. त्याच्यानं त्याच्या कधीच तब्येता खराब होत नव्हत्या. तर चला बनवून दाखवतो. तर मंडळी, मी मा बहिणीच्या घरी गेली होती. मा बहिणीच्या घरी कुऱ्याचा वेल होता. तर त्या वेलाच्या मी मस्त अशा कुऱ्या तोडून आणल्या. आणि सहसा हे शहरात कुऱ्या भेटत नाही. हे जुन्या पद्धतचे जे जुने लोक होते ना तर ते हेच भाज्या आयुर्वेदिक भाज्या खात होत्या, म्हणून त्याच्या तब्येता कधीच खराब होत नव्हत्या. तर एवढी गुणकारी आहे ही कुयरी. याच्यापासून रक्त वाढते, कॅल्शियम वाढते, हड्ड्या मजबूत होतात. लय गुणकारी आहे. असं जर विचार जर केला तर याचे लय गुण आहेत. तर म्हणजे सहसा हे शहरात नसतात, गावाकडे जास्त भेटतात. जर तुमच्या इकडे जर तुम्ही गावाला गेले तर तुम्ही नक्की हे भाजी वर्षातून एकदा तरी नक्की खा. हिवाळ्यातच हे कुऱ्या येतात आणि हिवाळ्यात मी हे खाल्लं लय चांगलं असते. तर चला आता कुरीची भाजी बनवतो मी. तर सर्वात आधी काय करतो, हे कुऱ्या जे आहेत ना हे मस्त चकचक धुवून घेतो. कारण की याच्यावर अशा बारीक बारीक आहे की नाही असे केसाईसारखे एकदम बारीक बारीक असं हे राहते, ते अंगाले खाजवतात. त्यासाठी हे सर्वात आधी 2-3 पाण्याने चकचक धुवून घेऊ. हे काळी कुयरी पाहू शकता तुम्ही, याच्यावर असे बारीक बारीक असे काट्यासारखं असते. तर त्यासाठी धुवून घेऊ सर्वात पहिले. हाताने असं धुवून घेऊ. एक एक कुयरी जे काळी कुयरी आहे ना हे तर अशी हाताने धुवून घ्यायचं. याचे जे असे बारीक बारीक काटे असतात ना हे पाण्यावरच तरंगतात. तुम्हाला दिसत नसतील, पण तुम्ही ज्यावेळेस ही भाजी करसाल ना तर त्यावेळेस तुम्हाला पण दिसतील. आता सर्व या पद्धतीने धुवून काढतो आणि एका प्लेटीत मी काढून घेऊ. चला आता दुसऱ्या पाण्यानं पण धुवून घेतो. पहिल्या पाण्यानं धुवून घेतलं मी, दुसऱ्या पाण्यानं धुवून घेतो. कुयरी धुतल्याच्या नंतर काय करायचं, याचा मागचा भाग जो असते पुढचा भाग असते ना असा काढून टाकायचा. जर समजा याची एक साईडची जर इकडून समजा जर अशी शिलटी निघत असेल तर काढून टाकली तर चालते. एखाद्याची निघते अशी, याची काही निघाली नाही. तर आता असे तुकडे तुकडे जेवढे पाहिजेत तेवढे तुकडे तुकडे करून घ्यायचे. धुतल्याच्या नंतर या पद्धतीने अशा बारीक बारीक काळ्या कुयरीचे असे तुकडे तुकडे करून घ्यायचे. आणि तुकडे तुम्हाला किती पाहिजेत हे तुमची आवड निवड असते. तर मी या पद्धतीने अशा बारीक बारीक तुकडे करून घेतले. तुम्हाला दिसत असेल या साईडनं असं थोडं थोडं लाल होऊ राहिलं. फक्त मी 2च काळी कुयरी कापल्याच्या बरोबर तुम्हाला हे लाल लाल कलर दिसत असेल. तर या काळ्या कुयरीला असाच कलर येते. यानं एवढं रक्त वाढते, एकदम फास्ट रक्त वाढते. म्हणून म्हटलं तुम्हाला वर्षातून तुम्ही एकदा तरी कुयरीची भाजी खाऊन पहा. लय मस्त पण लागते, शरीरासाठी पण चांगली आहे. आपल्या बरोबर काय करायचं, हे आपण पाण्यात टाकून देऊ. पाण्यात टाकल्याने काय होते, याचा जो कलर असते ना तो पाण्यात निघून जाते. नाहीतर मग काळ्या क्षार होतात. कारण की काळी कुयरी आहे त्याच्यानं त्याला काळा अगोदर लाल कलर येते, नंतर त्याचा कलर काळा काळा होते. म्हणून पाण्यात टाकून द्यायचा, मग कलर त्याचा निघत नाही. म्हणजे कलर बाहेर येत नाही, तो भाजीत उतरते नंतर. तर पाहू शकता भाजीसाठी मी एवढ्या काळ्या कुयऱ्या जे आहेत ना ते कापून घेतल्या आणि एवढ्या मी बाकी ठेवल्या. कारण की हे जे काळी कुयरी आहे ना तर भाकर सोबत एवढी मस्त लागते, मस्त आंबट आंबट लागते, मस्त लागते. आणि नक्की तुम्ही भाकर सोबत कच्ची खाऊन पहा, लय भारी लागते.
तर याचा कलर पण चेंज होत आला, दिसत असेल तुम्हाला. आता काय करतो मी, कढईत मी दुसऱ्या कढईत पाणी घेतो, कारण की आपल्याला हे जे तुकडे बनवले ना आपण, ते आपल्याला शिजून घ्यायचे आहेत. शिजून घ्यायचे, किती शिजवायचे ते पण तुम्हाला सांगतो मी. तर या काळ्या कुरीतनी अशा बिया असतात, या जवळ दाखवतो तुम्हाला. काय पाहिजे तुले? कायचा वास येऊ राहिला? भाजीला काही नाही आणलं ना? काय पाहिजे तुले? काय भूक लागली? हे पायाच्यात नाही बिया असतात, अशा पांढऱ्या बिया असतात. हे बिया पण आपल्याला भाजीत घ्यायचे आहेत, फेकून नाही द्यायचे हे बिया. आता डायरेक्ट मी पाणी ठेवलेलं आहे. आता जे आपण तुकडे बनवले ना, डायरेक्ट पाण्यात टाकून घेऊ आणि मस्त त्याला उकळून घेऊ. आणि उकळायला जास्त काही टाइम नाही पाहिजे, एकदम अशा नरम नरम असतात. जास्त शिजवायचं काही काम नाही. आपला बाकीचा जो मसाला तयार करेपर्यंत आपल्या हे कुऱ्या जे आहेत ते होऊन जातात. तर पाहू शकता, असं लालसर काळसर पाणी निघालं. हे पाणी फेकून देऊ आता, म्हणून त्याला काळी कुयरी म्हणतात. म्हणजे फोडी पाण्यात टाकल्या, त्यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि आता मस्त त्याला उकळू देऊ. तोपर्यंत बाकीचं साहित्य तयार करून घेऊ. एक कांदा घेतला. हा कांदा जो आहे ना, तो मी चुलीत टाकून घेतो, कारण की कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. तोपर्यंत एका इकडे लसण पण काढून घेतो. काय दोघी दोघी आल्या. काय पाहिजे तुम्हाला? लसण खाता काय? हवं लसण खातात? पाहतात पाना मला कशा. काय पाहिजे तुम्हाला? पोळी खाता का? पोळी? अय म्याऊ, पोळी पाहिजे का तुला? पोळी, मटन, चिकन, अंडे, मच्छी, काय पाहिजे सांग. ताण लागली हो या पायरी पिलायले. कसे पितात गुटू गुटू. आशूला सांगतो गळ्या याले आणायची पोळी उलची. तिले ताण लागली, एवढ्या थंडीतही पाणी पितात. आरामशीर पे माझर पा कशी पाणी पिते. हिवाळा किती, अशी थंडी पडू राहिली भलकशी. पाणी तर निरा थंडगार आहे. बरं प्या वाटते मग येईल का ठसकाही लागते तिले. चला, आता लसण पण झाला आपला काढून, कांदा पण भाजून झाला. आता काय करतो, खोबरं भाजून घेतो सगळ्यात पहिले. खोबरं पण लागते बरं आपल्याला मसाल्याची नाही. हे खोबरं आहे, खोबरं पण चुलीत भाजून घेतो. एका इकडे खोबरं भाजते, कांदाही भाजते, लसणही काढणं झाला. हे खोबरं भाजून झालं, खोबरं घेतलं. कांदा पण भाजून झाला, कांदाही घेतला. अर्धा चम्मच जिरं घेतो, अद्रकचा तुकडा, कोथिंबीर घेतली. आता सर्व साहित्य मी नाही, अजून हे राहिलं ना घ्यायचं. एवढा मसाला तर आपल्याला भाजाच लागते. त्याच्याबरोबर शेंगदाणे पण थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. नंतर या मसाल्यातच आपल्याला वाटून घ्यायचं आहे. याची सर्व पेस्ट करून घेऊन नंतर आपल्याला भाजी बनवायची आहे. एका इकडे शेंगदाणे ठेवले भाज्यासाठी. आपला कांदा जो होता ना, कांद्याचे पण फोत्र काढून घेतले, मागचा पुढचा भाग काढून घेतला. गरम आहे सध्या कांदा. शेंगदाणे भाजून घेतले. आता घेतो ताटात काढून. आता हे जे सर्व साहित्य घेतलं ना, आता याची पेस्ट एकत्र करून घेतो. तर चला, झाले आपले हे कुऱ्या जे आहेत ना, याचे तुकडे शिजून झाले. जास्त काही टाइम नाही लागला, बातच शिजतात. हे बा पाहू शकता तुम्ही. हे बा अशा तुटल्या हाताने की समजून जायचं शिजल्या म्हणून. आणि एका इकडे मी पेस्ट तयार केली. फक्त हे पेस्ट वाटेपर्यंत शेंगा शिजवल्या, जास्त नाही शिजवायच्या, नाही तर मग ते घाटा झाले की चांगल्या नाही लागत. त्यात जे पाणी उरते ना, हे पाणी फेकून नाही द्यायचं, कारण की आपल्याला हे भाजीतनीच वापरायचं आहे याचं पाणी. आता काढून घेतो सर्व आणि आता कढई चुलीवर ठेवून घेतो. कढई गरम असल्याच्या त्यातलं पाणी तेल टाकून घेतो. तेल गरम झालं. आता जे पेस्ट तयार केली ना आपण, ते सर्व टाकून घेऊ तेलातनी आणि मस्त मिक्स करून घेऊ. तेलातनी परतून घेऊ साजरा कलर येईपर्यंत आपल्या पेस्टले. तर चला, आपली पेस्ट पण तयार झाली. मस्त तेल सुटलं म्हणजे मसाला तयार आहे आपल्या भाजीसाठी. आता त्यातनी टाकू थोडंसं मीठ. मीठ कमी टाकायचं, कारण की मग मीठ टाकलं होतं थोडंसं.
हळद टाकायची, गरम मसाला, मिरची पावडर चवीनुसार. आता परतून घेऊ मस्त. आता टाकू त्यातनी जे आपण पेस्ट बनवली ना त्याचं पाणी आहे, त्याचं पाणी टाकून घेतलं आणि आता परतून घेऊ मस्त. चला पाहू शकता किती मस्त मसाला तयार झाला आपला, एकदम घट्ट घट्ट झाला तरी पण मस्त आली. कलर लय भारी आला, म्हणजे आपला मसाला भाजीसाठी तयार आहे. तर आता काय करू, जे आपण कुरीचे तुकडे भाजले होते ना, भाजले म्हणजे शिजवले होते, ते भाजीत याच्या मसाल्यात टाकून घेऊ. त्याच्या पाण्यात सगळं टाकून दिले, पाणी फेकलं नाही बरं मी. आता परतून घेऊ मस्त, सर्व साईडनं एकजीव झालं पाहिजे या पद्धतीनं. किती मस्त आली, कलर पण मस्त आला. तर्री तर वरच तरंगू राहिली. अशीच भाजी पाहिजे आपल्याला काळ्या कुरीची. आता एक फक्त उकळी येऊ देऊ. गावरान पद्धतीने चुलीवर बनवली झणझणीत अशी काळ्या कुरीची भाजी. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भाजी आपली तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आता पुढच्या व्हिडिओत. बाय. तर भाजी तर पहा किती मस्त झाली, किती मस्त कलर आला, तर्री पण मस्त आली.